सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील वर्तुळ हा घटक आपल्याला अभ्यासताना यातील बऱ्याच समस्या आपल्याला जाणवत असतील. तर या समस्या झटपट आणि सोप्या पद्धतीनं कसं सोडवायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 16.1 मधील पहिला प्रश्न आहे. आकृतीमध्ये OP लंब ST जेव्हा LM लंब ST. OP लंब आहे LM ला आणि ST ला पण लंब आहे. O हा केंद्रबिंदू आहे. ON 6 सेमी. ON इथं N आहे. ON आहे 6 सेमी. LM बरोबर 16 सेमी. हे LM आहे 16 सेमी. तर सर्वात मोठ्या लांबीची जीवा, सर्वात मोठ्या लांबीची जीवा, जीवा म्हणजेच काय? सर्वात मोठ्या लांबीची जीवा, त्यालाच आपण व्यास म्हणतो. व्यास काढायचा आपल्याला. आता OM जोडून घेतला आपण. LM किती आहे? 16. गुणधर्म काय आहे? वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे या ON मुळे जीवेचे दोन समान भाग होणार आहेत. तर ON मुळे जीवेचे दोन समान भाग कोणते झाले? NM आणि LN. LM 16 आहे, तर NM बरोबर असेल 16/2 बरोबर 8 सेंटीमीटर. हे 8 असेल. म्हणजे इथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. हा O असणार आहे, हा N असणार आहे आणि M असणार आहे. यामध्ये ON दिलेला आहे 6 आणि LM 16 आहे, म्हणजेच NM आहे 8. इथं काटकोन त्रिकोण झालेला आहे. आता कारण OM काढायचं आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय असणार आहे? OM चा वर्ग बरोबर ON चा वर्ग अधिक NM चा वर्ग. म्हणजेच 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. 6 चा वर्ग 36 अधिक 8 चा वर्ग 64. 36 अधिक 64 100. OM चा वर्ग झालेला आहे 100, म्हणून OM बरोबर आलेला आहे वर्गमुळात 100 बरोबर 10. OM ची लांबी 10 आली. OM म्हणजे काय? त्रिज्या. त्रिज्या बरोबर आली 10. म्हणून व्यास असेल 10 गुणिले 2 बरोबर 20. म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी किंवा जास्त लांबीची जीवा, ज्याला आपण व्यास म्हणतो, हे व्यास असणार आहे 20 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. एका वर्तुळाचा व्यास AC आहे. बिंदू B हा वर्तुळात कोणताही एक बिंदू आहे. हा बिंदू B. व्यास AC हा व्यास आहे. तर पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? आता आपण AB आणि BC हे दोन्ही जोडून घेऊया. म्हणजे तिथे एक त्रिकोण तयार झालेला आहे ABC. इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, वर्तुळाच्या व्यासावर काढलेला कोन हा काटकोन असतो. म्हणजे हा कोन असणार आहे काटकोन. याचं माप असणार आहे 90 अंश. आता उरलेले दोन कोणाची बेरीज असणार आहे 90 अंश. तर पुढीलपैकी चुकीचं विधान कोणतं विचारलेलं आहे? माप कोन BCA लहान आहे 90 अंशापेक्षा. BCA या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असणार आहे. निश्चितच कमी असणार आहे, कारण त्रिकोणामध्ये उरलेले एक कोन काटकोन असतो आणि उरलेले दोन कोन लघु कोन असतात. म्हणजे BCA हे माप कोन BCA हा 90 अंशापेक्षा लहान असणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. त्रिकोण BCA हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण BCA हा काटकोन त्रिकोण आहे. कारण आहे, बरोबर आहे, कारण एक कोन काटकोन आहे म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाची व्याख्या आहे, ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. कोन CAB मोठा आहे 90 अंशापेक्षा. CAB हा कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे असं विधान दिलेलं आहे. म्हणजे चुकीचं असणार आहे, कारण काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतं आणि उरलेले दोन कोन लघुकोन असतात. म्हणजे त्यांचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं. म्हणून CAB हे लघुकोन आहे, विशाल कोन आहे किंवा 90 अंशापेक्षा मोठा आहे, हे विधान चुकीचं असणार आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता चौथं विधान बघूया आपण. कंस ABCचे माप 180 अंश आहे. कंस ABCचं माप 180 अंश आहे. कंस ABC म्हणजे वर्तुळाचा अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असते. म्हणजेच कंस ABCचं माप 180 अंश हे बरोबर विधान आहे. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत मापकोन BAD बरोबर 35 अंश, तर मापकोन BCD बरोबर किती? आता या वर्तुळामध्ये हा चौकोन आहे ABCD. ज्या चौकोनाचे याला म्हणतात चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोनाची व्याख्या काय?
ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात, ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्याला म्हणतात चक्रीय चौकोन. आता या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर आहेत आणि चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आहे सम्मुख कोन पूरक असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोरील, सम्मुख कोन पूरक असतात. या चक्रीय चौकोनामध्ये मापकोन ए चं माप दिलेलं 35 अंश आणि त्याच्या समोरचा सम्मुख म्हणजे समोरचा कोन आहे सी, म्हणजेच मापकोन ए अधिक मापकोन सी बरोबर असणार आहे 35 अंश. मापकोन 180 अंश. मापकोन ए चं माप दिलेलं आहे 35 अंश अधिक मापकोन सी बरोबर 180 अंश, म्हणजेच मापकोन सी बरोबर असणार आहे 180 वजा 35 बरोबर 145 अंश, म्हणजेच मापकोन BCD हा BCD मापकोन BCD चे माप असणार आहे 145 अंश. इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिला आहे चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन कशाला म्हणायचं, तर ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणायचं. आता हा वर्तुळ आहे तर याचे सर्व शिरोबिंदू बघा, चौकोन ABCD चे या A शिरोबिंदू आहे, हा B शिरोबिंदू आहे, हा C शिरोबिंदू आहे आणि हा D शिरोबिंदू, आणि चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. असं जर असतील तर याला म्हणायचं चक्रीय चौकोन. काय म्हणायचं आहे, चक्रीय चौकोन. आणि चक्रीय चौकोनाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे त्याचे सम्मुख म्हणजे समोरासमोर. आता A च्या समोरचा C, B च्या समोरचा D हे सम्मुख कोन हे परस्पराशी पूरक असतात, म्हणजे सम्मुख कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता आपल्याला म्हणजेच मापकोन A अधिक मापकोन C बरोबर 180 अंश असणार आहे. मापकोन A चं माप 35 आहे, मापकोन C बरोबर 180 अंश, म्हणजेच मापकोन सी बरोबर असणार आहे 180 वजा 35 बरोबर 145 अंश. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेख O हे वर्तुळ केंद्र आहे. एक रेख O हे वर्तुळ केंद्र आहे. रेख AB, AC आणि BC हे तिन्ही एकरूप आहेत, म्हणजेच त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजे याचं प्रत्येक कोणाचं माप असणार आहे 60 अंश. आता कोन A चं माप 60 अंश आहे आणि कंस BC इथं आपण x घेऊया. कंस BXC हा मापकोन BAC ने अंतर्लिखित केलेला वर्तुळ कंस आहे आणि त्या वर्तुळ कंसाचं माप हे त्याने अंतर्लिखित कोनाच्या दुप्पट असते, म्हणजेच माप कंस BXC बरोबर असणार आहे 2 गुणिले मापकोन BAC या मापकोनाच्या दुप्पट असणार आहे, म्हणजेच 2 गुणिले A चं माप आहे 60, म्हणजेच 2 गुणिले 120 अंश. कंस BXC चं माप किती आलेलं आहे 120 अंश. आता BOC कोन BOC हा कसला कोन आहे, केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचं माप हे त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापा इतके असते, म्हणजेच माप कोन BOC बरोबर असणार आहे माप कंस BXC. आता BXC आता BXCचं माप काढलेलं आपण किती 180 अंश, म्हणजेच माप कोन BOC बरोबर असणार आहे 120 अंश. पर्याय क्रमांक 2. यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, अंतर्लिखित कोन वर्तुळ कंस आणि केंद्रीय कोन. अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याने अंतर्लिखित केलेल्या कंसाच्या दुप्पट असतं, कंसाचं माप हे त्याने अंतर्लिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतं आणि दुसरं आहे केंद्रीय कोनाचं माप हे त्याने अंतर्लिखित केलेल्या कंसाच्या इतकेच असते. या दोन गुणधर्माच्या आधारे आपण याचं उत्तर काढू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत O केंद्रातून जाणारी PR ही जीवा आहे. PR ही O केंद्रातून जीवा म्हणजेच ही व्यास आहे आणि कोन QPR हा कोन QRPच्या दुप्पट आहे, तर माप कोन QPRचे माप किती असं प्रश्न विचारलेला आहे. इथं PR हे वर्तुळाचं व्यास आहे, म्हणजेच माप कोन PQR हा काटकोन असणार आहे, कारण वर्तुळाच्या व्यासावर काढलेला कोन हा काटकोन असतो, म्हणून याचं माप असणार आहे 90 अंश.
आणि आपल्याला दिलेला आहे QPR हा QRPच्या दुप्पट आहे. म्हणजे QRPचं जर माप x असेल तर QPR वर किती असणार आहे? दुप्पट 2x असणार आहे. आता त्रिकोण PQR मध्ये एक कोण आहे x, दुसरा आहे 2x आणि तिसरा आहे 90 आणि या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असणार आहे? 180 अंश असणार आहे. म्हणून x अधिक 2x अधिक 90 बरोबर असणार आहे 180 अंश. x अधिक 2x झाले 3x बरोबर 180 वजा 90 बरोबर 90 अंश. म्हणून x बरोबर आलेला आहे 90 भागिले 3 बरोबर 30 त्रिक 90. x म्हणजे काय मानलेलं आहे आपण? QPR. त्याचं माप आलेलं आहे 30 अंश. माप कोण QPR बरोबर असणार आहे 30 अंश. पर्याय क्रमांक 1. यानंतर 6वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत AB हा वर्तुळाचा व्यास आहे. AB हा वर्तुळाचा व्यास आहे. माप लेंथ AC बरोबर 12, AC बरोबर दिलेला आहे 12 आणि BC बरोबर दिलेला आहे 5. आता हा व्यास आहे आणि व्यासावर काढलेला कोण C असल्यामुळे कोण C हा काटकोन असणार आहे. म्हणजेच त्रिकोण ABC हा कसला त्रिकोण आहे? हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू जर माहीत असेल तर तिसऱ्या बाजूचं माप करण्यासाठी आपण कुठल्या सूत्राचा वापर करतो? पायथागोरसच्या सिद्धांताचा. कुठला? पायथागोरसचा सिद्धांत किंवा प्रमेय. आता या प्रमेयानुसार काय असणार आहे? कर्ण AB चा वर्ग बरोबर असणार आहे कर्ण बाजू AC चा वर्ग अधिक बाजू BC चा वर्ग. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची मापाची बेरीज असते. वर्गाच्या मापाच्या वर्गाची बेरीज असते. म्हणजेच AC चा वर्ग 12 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग 25 म्हणजेच 169 आलं. AB चा वर्ग बरोबर 169 आलेला आहे. म्हणून लेंथ AB बरोबर आलेला आहे वर्गमुळात 169 आणि याचं वर्गमूळ 169 म्हणजे याची लांबी आलेली 13. पर्याय. आता व्यास AB 13 आलेला आहे. AB बरोबर 13 आलेला. आपल्याला विचारलंय काय? वर्तुळाची त्रिज्या किती? आता वर्तुळाची त्रिज्या ह्या व्यासाच्या दुप्पट असते. म्हणजेच त्रिज्या बरोबर आलेला आहे व्यास भागिले 2. व्यास आहे 13, 13 भागिले 2 6.5. पर्याय क्रमांक 2. यानंतर 7वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीमध्ये माप कोन SPQ बरोबर किती? आता आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी समजून घेण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे काय होईल? आपल्याला नवीन अपडेट्स मिळत राहतील. या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की कोन PSQ आणि कोन PRQ हे दोन्ही एकाच कंसाने, इथं नाव देऊ आपण X, PXQ या कंसाने अंतर्लिखित केलेले कोन आहेत. आणि गुणधर्म आहे एकाच कंसात अंतर्लिखित कोन, एकाच कंसात अंतर्लिखित कोन एकरूप असतात. काय असतात? एकरूप असतात. म्हणजे त्यांचं माप कसं असतं? समान असतं. म्हणजेच माप कोन PSR बरोबर असणार आहे माप कोन PSQ. PSRचं माप आहे 40 अंश म्हणजेच PSQचं माप असणार आहे माप कोन PSQ बरोबर असणार आहे 40 अंश. माप कोन PSQ बरोबर 40 अंश दिला येईल. आता त्रिकोण PSQ, त्रिकोण हा PSQ आहे. याचा जर निरीक्षण केलं आपण तर PS आणि SQ या दोन बाजू एकरूप आहेत आणि चं माप आहे 40 अंश. आता म्हणजे हा त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आहे समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे किंवा एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे माप कोन P आणि माप कोन Q हे दोन्ही एकरूप असणार आहेत आणि हा त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण. म्हणून काय असणार आहे? माप कोन P अधिक माप कोन Q अधिक माप कोन S बरोबर असणार आहे 180 अंश. आता जर हे माप X असेल तर Q सुद्धा किती असणार आहे? X असणार आहे. म्हणजेच X अधिक 40 बरोबर 180 अंश. X अधिक X 2X बरोबर 180 वजा 40 बरोबर आलेला आहे 140 अंश. म्हणून X बरोबर आलेला आहे 140 भागिले 2
बेक बे बेसत्ती 14 0 बरोबर 70 अंश. म्हणजे कोन एस पी क्यू, कोन एस पी क्यू बरोबर असेल 70 अंश. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर या व्हिडिओतला 8वा प्रश्न आहे आजचा स्वाध्याय 16.1 मधला. सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. ही त्रिज्या 10 सेमी आहे. रेख OM लंब AB, OM हा AB ला लंब आहे आणि OM ची लांबी 6 दिलेली आहे. तर लेंथ AB बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता गुणधर्म काय आपल्याला, वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला हा जो लंब आहे म्हणजे इथं काटकोन होतो, जेव्हा हा लंब वर्तुळाच्या जिवेला दुभागतो. म्हणजेच इथं त्रिकोण OMB हा कसला त्रिकोण असणार आहे, काटकोन त्रिकोण असणार आहे. काटकोन त्रिकोण आहे. म्हणून इथं पुन्हा कोणता सिद्धांत वापरणार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय असणार आहे, OM चा वर्ग अधिक MB चा वर्ग बरोबर असणार आहे OB चा वर्ग. OM किती आहे 6, 6 चा वर्ग अधिक MB काढायचा आहे बरोबर OB किती आहे 10 चा वर्ग. 6 चा वर्ग 36 अधिक MB चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग 100. MB चा वर्ग बरोबर हा 100. 36 धन असलेला उजव्या बाजूला गेला, ऋण झालं म्हणजे हे आलं 64. म्हणून MB बरोबर येईल, लेंथ MB बरोबर येईल वर्गमुळात 64 म्हणजेच 8. आता लेंथ MB 8 आलेला आहे आणि वर्तुळाची जिवा ही जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो म्हणजे AM सुद्धा 8 असणार आहे. म्हणून AB ची लांबी, लेंथ AB विचारलेली आपल्याला, AB ची लांबी बरोबर असेल 8 अधिक 8 बरोबर 16 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. मॅथ्स बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून अशाच पद्धतीची गणितं अतिशय सोप्या पद्धतीनं शिकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या 16.1 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत लघुकंसाच्या डॅश डॅश एकरूप जोड्या आहेत. बिंदू हे वर्तुळ O हे वर्तुळ केंद्र आहे. आता एक लक्षात ठेवायचं आपल्याला, हे दोन विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन आहेत म्हणजे याच्या समोर सोबतच्या आकृतीत लघुकंसाच्या डॅश डॅश एकरूप जोड्या आहेत. बिंदू हे वर्तुळ O हे वर्तुळ केंद्र आहे. आता एक लक्षात ठेवायचं आपल्याला, हे दोन विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन आहेत म्हणजे याच्या समोरचे कोन सुद्धा काय असणार, हे विरुद्ध कोन एकरूप असतात म्हणजे याच्या समोरचे कंस सुद्धा एकरूप असणार आहेत. म्हणून माप कंस APB एकरूप आहे. माप कंस DQC, माप कंस DQC हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनाच्या समोरचे कंस सुद्धा एकरूप असतील. आणि पुढचा आहे बघा, माप कोन ADC, हा ADC हा कोन आणि याला नाव देऊ आपण AOD आणि BOD हे दोन कोन सुद्धा काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कारण हे दोन सुद्धा विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोनाच्या याच्या समोरचा कंस आणि हा कंस सुद्धा मग एकरूप असणार आहे. माप कंस ASD एकरूप असणार आहे. माप कंस BRC म्हणजे या आकृतीमध्ये हे दोन एकरूप वर्तुळकंसाच्या लघुकंसाच्या दोन जोड्या एकरूप आहेत. पर्याय क्रमांक 3. अशाच पद्धतीचे गणित पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.